तर आज आपल्यासोबत व्हाईस ऑफ भिवंडी ठाणे अजयजी घरत हे सुद्धा आलेले आहेत आणि त्यांचा खूप खुशीत खुमासदार घोड आवाजामधनं आपलं धावतं समालोचन ऐकलेलं आहे. मॅच अबाउट टू स्टार्ट नाव. बघा, एक महत्त्वाचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. पॉवर प्ले संपल्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमने लक्षात घ्यायचं आहे, 4 क्षेत्ररक्षक, विकेट कीपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये आपल्याला कंपल्सरी ठेवायचे आहेत. म्हणजे 5च फिल्डर तुम्हाला सर्कलच्या बाहेर तैनात करता येतील पॉवर प्ले संपल्यानंतर. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय अजिंक्य. पहिला चेंडू राईट आर्मवर द विकेट, पंतांच्या डावीकडनं आणि पहिल्या चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलं जात आहे. कॉपी बुक स्टाईल ऑफ क्रिकेट. अगदी वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार यादवच्या स्टाईलनं मारलेला खणखणीत दणदणीत एक दर्जेदार असा चौकारानं धावसंख्या बिनबाद 4. या ठिकाणी सन्माननीय भूपेश मोकाशी, कोणसई गावचे समाजसेवक यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतोय, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं उपसरपंच चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्यासाठी मी कर्णधार निंबोली वर्सेस गांद्रे या दोन्ही संघांना विनंती करेन की थोड्याच वेळामध्ये आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला असलेल्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही कर्णधारांनी पोहोचायचं आहे. पहिल्या चेंडू चौकार मारलेला आहे. पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतोय. फलंदाजाला गुंगारा देतोय. फलंदाजाच्या बॅटला वाकुल्या दाखवत चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बघा, गोलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर फलंदाजाचा मिडल स्टंप तुम्ही जर उखडलात, त्रिफळा उद्ध्वस्त केला, मिडल स्टंपला जर बॉल लागला, तर दिनेश पाटील खानिवली यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेट, पंतांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र फलंदाजाला वाकुल्या करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावले. वेगवान मारा. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर मात्र दुसऱ्या 2 चेंडूवर मात्र चांगलं कमबॅक आहे गोलंदाज अजिंक्यने. भूपेशजी मोकाशी यांचं शुभागमन व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. फलंदाजी करणाऱ्या डोंगस्ते टीमसाठी देखील भरपूर मोठी संधी आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी किंवा सलगच्या 3 चौकारांसाठी प्रशांत ठाकरे यांच्याकडून 500 रुपये असतील आणि सलगच्या 2 षटकारांचा षटकारांसाठी जोरकस फटका पाहायला मिळतोय. सरळ गोलंदाजाच्या मागच्या बाजूला चेंडू येतो. 1 रन बनवून काढली जाते. धावसंख्या जाऊन पुरली बिनबाद 5. या षटकातल्या आतापर्यंत चेंडू टाकून झाले तर 4 आणि धावा झालेल्या 5. नियंत्रित मारा पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार अपील केलं जात आहे. 1 रन चोरटी धाव पळून काढली जाते. लेग बाईच्या रूपानं धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वर. चिवट तिखट मारा टिचून गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी. कुठल्या प्रकारे पॉवर प्लेमध्ये फलंदाजाला मोठे फटके मारता येणार. चौकार मारल्यानंतर गोलंदाजाने आपल्या रणनीतीमध्ये बदल केलेला आहे. सावध झालेला आहे, सक्षम झालेला आहे आणि फलंदाजाने आपल्यावर निर्णय हल्ला करण्याच्या जागोजाग आपणच त्याची नाकाबंदी का करू नये अशा प्रकारचे विचार मनात घेऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज अजिंक्य. राईट आर्मवर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा झेल उडतोय आणि ते मात्र पहिला हादरा बसतोय. पहिला गडी बाद होतोय. 1 बाद 6.
आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अनिस गोलंदाजीसाठी येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. कोणसई ब संघाची 1 बाद 6 बाद झालेला फलंदाज आहे विशाल. 1 रन फोडून काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. धावसंख्या 7 वर. थोडासा मंदावलेला, थोडासा शांत झालेला खेळ, कारण षटकार चौकार पाहण्यासाठी चटावलेले प्रेक्षक मात्र थोडेसे नाराज होत आहेत. आणि प्रेक्षकांचं नाराजीचं दुसरं कारण असं आहे की षटकार मारलं आणि सफेद पांढऱ्या कपड्याच्या मागे जाऊन जर प्रेक्षकांनी झेल घेतला तर त्याला तब्बल 1200 रुपये. बऱ्याच दिवसापासून षटकार आलेले नाही, त्याच्यामुळे प्रेक्षक अतिशय नाराज आहेत. रोजीरोटीचा प्रश्न आहे, पोटापाण्याचा प्रश्न आहे. 1200 रुपये जरी भेटले तरी एक आठवड्याचा खर्च, पॉकेट खर्च निघून जातो. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळत नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 1 बाद धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. पुन्हा एकदा षटकारला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला गुंगारा देत चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. 1 रन पडून काढले. ते चौकाराचा इशारा येतोय पंचांकडनं. चौकारानं धावसंख्या 12. 1 बाद 12. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडूमध्ये आलेल्या धावा 6 आणि धावसंख्या जाऊन पुरली ती 12. पुढचा चेंडू अनिस यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर कट केले जात आहे आणि एकच धाव मिळते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोचली 1 बाद 13. चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केले जाते. गोलंदाज अनिस यांच्याकडनं कुठल्या प्रकारे मोठे पटके खेळता येत नाहीयेत. षटकातला 5वा चेंडू अनिस यांच्याकडनं मार्गस्थ केला जातोय पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जातंय. बघा रेफर मागला अंपायरने रिव्ह्यू. डिसिजन आलेला आहे फलंदाज बाद. दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 15. 2 बाद 13. नवीन फलंदाज येतोय समीर. जनरेटरची व्यवस्था अक्षय घरत गुड्डू यांनी केलेले, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र पुण्याच्या एका वेगवान मारा आपल्याला पाहायला मिळतो. पंचांच्या समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन पुरली ती 2 बाद 14.
पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडूला खोदून काढले, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळते. एक रन पडून काढले, ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलला देऊ शकतो. एका धावने धावसंख्या जाऊन उरली 2 बाद 15. तर आपण पाहतायत उपसरपंच चषक 2025 SP ग्रुपच्या सौजन्याने आयोजित केलेली पालघर जिल्ह्यामधली एक भव्य दिव्य जानदार देखणी अशी स्पर्धा. दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्यासाठी आम्ही अधिकृत पुकारा दिलेल्या पुन्हा एकदा आपल्याला रिमाइंडर देतो. निंबोली विरुद्ध जय हनुमान गांद्रे. ओम साई निंबोली विरोधात जय हनुमान गांद्रे दोन्ही संघ नायकांना पुन्हा एकदा आमचा अंतिम पुकारा असेल. गोलंदाजीसाठी येतोय दर्शन. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 2 बाद 15. दर्शन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी, वेगवान मारा, तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुसाट गतीनं आलेला चेंडू. एक धाव चोरटी पडून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 16. फार मोठे फटके मिळत नाही, त्याच्यामुळे प्रेक्षक थोडेसे नाराजलेले, थंडावलेले. मला वाटते जय हनुमान गांद्रे संघाचा कर्णधार आलेला आहे. ओम साई निंबोली संघ आपला प्रतिस्पर्धी संघ दंड थोपटून मैदानात आपल्याशी 2-2 नाद करण्यासाठी चातक पक्षाप्रमाणे आपली वाट पाहतोय. बघा वेळ लावलेली, आपण वेळेचा खूप अपव्यय केला जातोय. पुढचा चेंडू राईट आर्म हवा. यावेळेला मात्र चेंडूवर तडाखा आणला जातोय आणि उतुंग असा गगनचुंबी षटकार लॉंग ऑन सीमारेषे. अंदाजस निकेत यांच्या बॅटमधून आलेला. याला पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूने यष्टिरक्षक फलंदाजाला गुंगारा दिला. निर्धाव चेंडू. धावसंख्या 22 वर स्थिर आहे. 2 बाद 22. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू टाकून झाले. षटकार मारल्यानंतर गोलंदाज दर्शनने मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे. पलटवार करतोय. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावलाय. फलंदाजाला गुंगारा दिला जातोय, चकवा दिला जातोय. टीम ओम साई निंबोली आलेत. अजयजी घरत दोन्ही कर्णधार आलेले आहेत. पुन्हा एकदा लगातार 3 चेंडू निर्धाव. कसी हुई सदी हुई चिवट तिखट मारा कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दर्शन यांच्याकडनं. दुसऱ्या फेरीतले सगळे सामने 3 षटकांचे असतील याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. काय दर्शन यांची जबरदस्त गोलंदाजी. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र यष्टिरक्षकाला गुंगारा दिला जातोय आणि चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे जातो की काय बघूया.
2 धावा पळून काढल्या जात आहे. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 24 वर. आणि इथं मला वाटलं तिसरं षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं केली जाते. धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये झालेली आहे 24 आणि गडी बाद झाले 2. शेवटचा हाणामारीचा निर्णायक षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय बघूया. रुपेश गोलंदाजीसाठी येतोय. थोडासा वॉर्मअप करतोय. कोणत्याही संघाला विनंती आहे प्लीज आपण थोडं स्पीडअप करायचंय. खूप वेळेचा अपव्यय केला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा फलंदाजाला गुंगारा दिला जातोय. निर्धाव चेंडू पडतोय. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा फलंदाजाला गर्भगळीत केलं जातंय. गोंधळात टाकलं जातंय. गुंगारा दिला जातोय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. काय जबरदस्त गोलंदाजी रुपेश यांनी केलेली आहे. म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 7 चेंडू निर्धाव पडलेत. पुन्हा एकदा रुपेश राईट आर्म राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला उडवलं जाते. पकडो क्या जीतो मॅच आणि झेल सुटतोय. आणि हा षटकार अतिशय गचाळ, गलथान, धिसाळ आणि सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. षटकारानं धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 30 वर. षटकारानं नवं चैतन्य आलेले. धावसंख्येला थोडासा आकार लागलेला आहे. 30 धावा झालेला. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा अपील केलं जातं पंचांकडे. एक चोरटी धाव पळून काढली जाते. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वर. थोडंसं संत क्रिकेट पुन्हा पाहायला मिळतं. आतापर्यंत या डावामध्ये 2 षटकार आलेले आहेत आणि 2 चौकार आलेले आहेत. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. चेक केलं धडाकेबाज जाईल. फलंदाजी पाहायला मिळते. चेक केलं जाईल सर, चौकार आहे की षटकार आहे.
चौकार का षटकार काय? चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोचलेली आहे बरोबर 35 का 35 ना. शेवटचा चेंडू हाणामारीच्या षटकारला. बघूया शेवटच्या चेंडू काय करतो फलंदाज करामत निकेत. यावेळेला मात्र फलंदाजाने कसुराई केलेली नाहीये आणि यावेळेला चेंडू उत्तुंग षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 41. तब्बल 42 धावांचं आव्हान असेल आणि नाणेफेकीसाठी मला वाटते अजय घरत यांनी समालोचन कक्षामध्ये तिथे त्यांची प्रतीक्षा करतायत. ओम साई निंबोली विरोधात जय हनुमान गांद्रे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना 3 षटकांचा होईल आणि तिथे टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील अजय घरत. थँक्यू सो मच हडकमोल सर. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे उपसरपंच चषक 2025 बिलोशीमध्ये. या स्पर्धेचे प्रणेते संदीप पाटील साहेबांच्या माध्यमातून SP ग्रुपच्या वतीनं टॉसची वेळ झालेली आहे. दुसऱ्या फेरीतील आजचा पहिला सामना एका बाजूला गांद्रे संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहणार आहोत त्यांच्या विरुद्ध निंबवली. मी पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय सन्माननीय भूपेश मोकाशी साहेब आणि अर्थातच या स्पर्धेचे प्रणेते संदीप पाटील साहेब. आपण यायचं आहे. आपल्या शुभ उपस्थितीमध्ये या सामन्याची नाणेफेक केली जाईल. फॉर्मॅट थोडासा चेंज होणार आहे कारण स्पर्धेच्या नियमानुसार दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3-3 षटकांचे असणार आहेत. त्याच्यामुळे आणखी झटपट क्रिकेट आपल्याला या उपसरपंच चषकामध्ये पाहायला मिळेल. अतिशय देदीप्यमान असा हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा आपल्यासमोर रंगतोय आज बिलोशी गावामध्ये. कालपासून खरं तर स्पर्धेला सुरुवात झाली आणि 7 तारखेपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार या बिलोशी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. सन्माननीय भूपेश मोकाशी साहेब जे समाजसेवक आहेत कोणचंही गावचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस कॉईन एका बाजूला उपसरपंच चषक 2025 ज्या स्पर्धेची आता सगळीकडे चर्चा चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला भूमिक स्पोर्ट्स. भूमिक स्पोर्ट्स किंवा उपसरपंच चषक असा कॉल द्यायचा आहे. गांधरे संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. उपसरपंच चषक असा कॉल आहे. कॉईन भरपूर दूर गेलाय मात्र कॉल गांधरे संघाच्या विरोधात गेलाय. निंबवली संघानं टॉस जिंकलेला आहे. पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण मंचाची शोभा वाढवावी. थँक्यू सो मच. कॅप्टन सोबत थोडीशी चर्चा जरूर करणार आहोत. निंबवली संघानं टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण संकर. कसं वाटलं पहिल्या फेरीत खेळत असताना, कसा अनुभव आला या स्पर्धेमध्ये? खूप छान अनुभव आला आम्हाला खेळताना. टुर्नामेंट खूप सुंदर असते. आता मात्र 3-3 षटकांचे सामने असणार आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी पहिल्या फेरीमध्ये 4 गोलंदाज यूज केले होते. आता 3 गोलंदाज यूज करायचे आहेत. मला वाटतं तुमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे परंतु एक डोकेदुखी देखील ठरत असते की 4 पैकी आता 3च गोलंदाज यूज करायचे. कसं वाटतं, काय सांगाल त्याबद्दल? प्रॉपरली 3 गोलंदाज आहेत आमच्याकडे, त्यांना यूज करू. आणि संघामध्ये काही फेरबदल? SM टीम. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. गांधरे संघ बॅटिंग करायचे. मागच्या मॅचमध्ये धमाकेदार बॅटिंग झाली. बॉलिंग देखील अप्रतिम राहिली होती. ॲज अ कॅप्टन पूर्णपणे संतुष्ट आहात? चला, काय स्कोअर पर्यंत जाण्याचा मानस असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. निश्चित. थँक्यू सो मच. आपल्याला शुभेच्छा असतील. बॅटिंग तुम्ही करणार आहात. तर टॉस झालेला आहे संपन्न. दुसऱ्या फेरीतील आजचा पहिला सामना गांधरे संघ प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे कारण टॉस त्यांच्या विरोधी कर्णधाराने जिंकलेला आहे. अर्थातच आपण बघतोय प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय निंबवली टीमच्या कॅप्टनने घेतला आहे. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं आणि आता कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात पुन्हा एकदा सदानंद हडकमोल सरांचा दमदार आवाज. निलेश हरड बुदावली यांचं आगमन झाले. त्यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. निलेश हरड, मॅन फ्रॉम बुदावली. तर पुढचं धावतं समालोचन करण्यासाठी ओव्हर टू अजय घरत. थँक्यू सो मच हडकमोल सर. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा उपसरपंच चषक 2025 मध्ये. पालघर जिल्ह्यातील एक नामवंत अशी स्पर्धा आपल्या भेटीस आलेली आहे. संदीप पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय विलोभनीय असं आयोजन. चालू असलेला सामना DCC दोंगस्ते
डोंगस्ते विरुद्ध कोणसई बी. डोंगस्ते संघानं 41 धावांपर्यंत मजल मारली. अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये काही देखणे फटके पाहायला मिळाले. तब्बल 17 धावा आल्या रुपेशच्या त्या ओव्हरमध्ये आणि त्याच्यामुळेच एक फायटिंग टोटल धावफलकावर पाहायला मिळते. 42 धावांचं टार्गेट आहे. सलामीचे फलंदाज दर्शन आणि आशिष. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय विशाल. भाई वेखंडे यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय. भाई वेखंडे. या अगोदर देखील एका मॅचमध्ये 41 धावा आपण बघितल्या होत्या. त्या डिफेंड देखील केल्या गेल्या होत्या गोलंदाजांकडून. सरसवळ संघाने ती सरस कामगिरी करून दाखवली होती. पहिला बॉल सामना करतोय दर्शन. फुलटॉस बॉल आहे. तडाखा दिलाय पहिल्याच बॉलवर. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता मात्र लॉंग ऑफला अखेर तिकडे बॉल हातातून निसटलाय. बॉल सीमा पार येतोय चौकार. अगदी समोर मारलेला फटका होता. कमजोर बॉलचा फायदा घेतलाय फलंदाज दर्शननं. चौकारानं सुरुवात केली आहे. हा बॉल खूप सुंदर आहे. यावेळेला थोडीशी जागा बनवली होती. दिशा दाखवायची होती. कव्हर पॉइंटकडे ढकलायचा होता बॉल. पूर्णपणे बीट होतोय. बॅटर थोडंसं अपील तिथे पाहायला मिळालं परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. 4 ओव्हर्समध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या फेरीतील आजचा हा शेवटचा सामना आपल्या समोर रंगतोय. DCC डोंगस्ते विरुद्ध कोणसई बी. कोणसई बी संघ 42 धावांचा पाठलाग करत आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ चेंज ऑफ पेस. अफलातून गोलंदाजी आता पाहायला मिळते. पहिला बॉल लुझनर होता. फुल टॉस होता. बऱ्याचदा घडत असतं असं गोलंदाजांकडून. वॉर्मअप झालेलं नसतं त्याच्यामुळे कमजोर बॉल पडतो. तसंच घडलं परंतु त्यानंतर 2 अतिशय चांगले चेंडू. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. लॉफ्ट करायचा होता यावेळेला. बॅटची कड लागली. विकेट किपरने टिपलाय झेल आणि फलंदाज फेल. थँक्यू डीजे. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे. आपण सफेद पडद्याच्या आतमध्ये येऊ नका. सफेद पडद्याच्या पलीकडे उभं राहून किंवा बसून आपण सामन्याचा आनंद लुटा प्लीज. आपल्याला नम्रतेची विनंती आहे. बघा ही स्पर्धा फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्या उपस्थितीनंच स्पर्धेला 4 चांद लागणार आहेत. ते लागतायत देखील मात्र प्लीज कॉपरेट करा. आपण सफेद पडद्याच्या आतमध्ये येऊ नका. मायबाप प्रेक्षकांना पुन्हा एकदा जोहार. मायबाप करतोय. कोपरापासून हात जोडतोय. आयोजकांच्या वतीने आपल्याला वारंवार विनंती करून ध्वनिक्षेपकावरून आपण त्याची गंभीर दखल घेत नाहीत. आपल्यामुळे सामन्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. आपल्यासाठी भरपूर जागा उघडी आहे तिकडे. नवीन बॅट्समन अजिंक्य आलाय आणि आल्या जोरदार ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट चेंडूच्या लाईनमध्ये पोहोचलेलीच नाही. आणखी एक निर्धाव बॉल. काय कमबॅक करून दाखवलाय गोलंदाज विशालनं. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्याच्यानंतर मात्र सलगचे 5 निर्धाव चेंडू आणि त्याच्यामध्ये एक विकेट देखील मिळवली. पहिलं षटक झाले समाप्त. धावसंख्या 1/4. आता समीकरण 18 चेंडू आणि 38 धावा. संपल्यानंतर देखील जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही.
विकेट गेल्यानंतर किंवा मोठा फटका लागल्यानंतर देखील जास्त काळ एकत्र येऊ नका, जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आणि 4 षटकं ही 20 मिनिटांच्या आतच कंप्लीट झाली पाहिजेत. त्यापैकी देखील पहिली 3 षटकं 15 मिनिटांच्या आत आपल्याला कंप्लीट करायची आहेत. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज श्रेयस. अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटनं जास्त काही योगदान देऊ शकलेला नाही, मात्र बॉल त्याच्या हातात आणि बॉलने चांगली कामगिरी करू शकतोय. अतिशय सुंदर असा स्क्वेअर ड्राईव्ह, मात्र डीप कव्हर पॉईंटला फिल्डर उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. हेजिटेशन आहे, थोडंसं मिक्सअप होताना दिसलं होतं. दुसऱ्या धावेसाठी निघाला होता फलंदाज तिकडे आशिष, परंतु अखेर एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागले. फटका छान होता, टायमिंग खूप चांगलं जुळालं होतं, परंतु गॅपमध्ये खेळू शकला नाही कारण डीपमध्ये तिकडे प्रोटेक्शन होतं. एक धाव मिळाली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 वर. आशिष आणि अजिंक्य ही जोडी आता खेळपट्टीवर आहे कोणसई बी संघासाठी. अजिंक्य ऑन स्ट्राईक. श्रेयस वन्स अगेन. ओहो, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जात असताना कट करायचा होता. खरं तर ती लेंथ नव्हती. आपण बघतोय की बॉल थोडा पुढच्या लेंथवर होता आणि थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न चालू होता फलंदाजाचा. त्याच्यामुळेच थोडासा जाणून बुजून जास्तच किंबहुना बाहेर टाकला होता बॉल. खूप चांगला बॉल होता हा गोलंदाज श्रेयसच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे 5 या आकड्यावर. पॉवर प्लेचा फायदा जास्त फलंदाजांना घेता आला नाही. चौकार ठोकून सुरुवात केली होती दर्शननं, परंतु त्यानंतर त्याला लगेच शांत करण्यात आलं गोलंदाज विशालच्या माध्यमातून. श्रेयसचा पुढचा बॉल. फुलटॉस आहे यावेळेला. ड्राईव्ह केलाय बॉल हवेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 कोणसई ब संघाला. धावसंख्या 5 असताना अजिंक्य बाद होऊन तंबूत परतलाय. खरं तर विकेट टेकिंग डिलिव्हरी होती असं म्हणता येणार नाही. फुलटॉस बॉल होता, पण हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये फुलटॉसवर देखील कधी कधी विकेट मिळतात. नवीन बॅट्समन रुपेश आलाय. एक बॉल. भन्नाट वेग होता या बॉलमध्ये आणि थोडासा एक्स्ट्रा बाउन्स. गुड लेंथ स्पॉटवर पडलेला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. बॅट फिरवली जरूर होती, फलंदाजाने कट करायचा होता, परंतु बाउन्स चांगला होता आणि वेग देखील जबरदस्त होता. बॅट्समनला बीट करून बॉल विकेटकीपरच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉलचं पर्सेंटेज भरपूर जास्त पाहायला मिळतंय कोणसई बी संघाच्या डावामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक चौकार आला, त्याच्या व्यतिरिक्त सर्व डॉट बॉलच पाहायला मिळाले. एका विकेटचं देखील पतन झालं या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल, त्याच्यानंतर डॉट चेंडू, विकेट आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. वरची कडा लागले, बॉल हवेत आहे, परंतु फिल्डर थोडासा दूर. शॉर्ट फाईन लेग कडून थोडीशी चूक घडली. बॉल ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगानं सीमारेषे लगत. फिल्डर आता पोहोचलाय बॉलवर. 2 धावा ते कंप्लीट होत आहेत आणि 2च मिळतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 वर. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. फक्त 13 चेंडूंचा खेळ बाकी. 13 चेंडू आणि 35 धावा असं खडतर समीकरण येऊन ठेपलंय कोणसई बी संघासमोर. DCC डोंगस्ते संघाविरुद्ध त्यांचा हा सामना. आज 2 सामने अतिशय रंगतदार अवस्थेत जाताना पाहायला मिळाले. इतर सामने थोडेसे एकतर्फी जरूर झालेले आहेत, पण पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये असं घडत असतं आणि जशी जशी स्पर्धा पुढे जाते ना, रंगत वाढत जाते. सेकंड राऊंडचे सामने आणखी जास्त रोमांचक होतील. यावेळेला फटका फसलाय. फिल्डर बॉल खाली. शॉर्ट फाईन लेगला चांगला झेल. फलंदाज बाद. फुटला आपल्याला पाहायला मिळतोय कारण 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 7. 3 फलंदाज माघारी परतलेत. रुपेशच्या खेळीचा अंत झालाय.
थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, बाउन्स चांगला प्राप्त केला गोलंदाजानं, वरची कडा लागली होती आणि एक सहज सोपा झेल फिल्डरनं टिपलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये शैलेश आलाय 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. आशिष अजूनही खेळपट्टीवर आहे. आशिष सलामीचा फलंदाज आहे, त्याच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे आणि त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत कोणत्याही बी संघाच्या पाठीराख्यांना. परंतु डोंगस्ते संघाच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी टिच्चून मारा केलाय गोलंदाजांनी. त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे दडपणात ठेवलंय. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज साईराज. डिसेंट हाईट आहे साईराजकडे, लांबलचं कसं बॉलिंग रनअप आहे त्याचं. षटकातील पहिला बॉल, अकोट टप्प्याचा बॉल भरपूर उजव्या इष्टीच्या बाहेर वाईड आहे. पंच मुन्ना पठाण यांचा वाईडचा इशारा. आणि विकेट हॅट्रिक करिता निचिकेत, प्रत्येक विकेट करिता निचिकेत भोईर यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज लागले गोलंदाजासाठी. 12 बॉल्समध्ये आता 34 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी कोणचंही बी संघाला. वेलकम वेलकम साईनाथजी पष्टे मुसारने यांचं आगमन झाले आपलं एस पी ट्रॉफीमध्ये. हार्दिक स्वागत. राजेशजी सातवी पंचायत समिती सदस्य वाडा. चिरागजी भानुशाली कुडूस आपलंही हार्दिक स्वागत. प्लीज वेलकम व्हीआयपी डायस. प्रति षटक 17ची सरासरी गाठायची आहे कोणचंही बी संघाच्या फलंदाजांना विजयाला गवसणी घालण्यासाठी. अकोट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल केलाय. फटका सुंदर आहे. फिल्डर तिकडे मात्र उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला पाहायला मिळत आहेत. बघायचं आता पंचांचा निर्णय काय येईल. मला वाटतं इकडे देखील ज्या पद्धतीने आमच्या भिवंडीमध्ये नियम आहेत तसेच नियम आहेत की तुम्हाला जर स्ट्राईक रोटेटच करायची असेल तर दोघांनी एकाच वेळी धावणं देखील गरजेचं आहे. परंतु इकडे आपण बघितलं होतं की एक फलंदाज धावत होता, दुसरा थांबून राहिला होता आपल्या क्रीजमध्ये. त्याच्यामुळेच फलंदाजाला ते धावबाद घोषित केलेलं नाही आहे. पण बघायचं अजूनही कन्फर्मेशन येईल आपल्यापर्यंत. दोन्ही पंच आता एकमेकांशी चर्चा करतायत. अझीम हमदुल्ले मॅन फ्रॉम भिवंडी निर्णय पंचांचाच असणार आहे. पण ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की फलंदाज तंबूकडे निघाला होता, अझीम हमदुल्ले यांनी त्याला थांबवलं, सांगितलं की तू नॉन स्ट्रायकर सेंडला थांब. आणि या ठिकाणी एस पी ट्रॉफीला मान्यवरांना घेऊन येताना पाहायला मिळत आहे. जयेश पाटील आयोजक या स्पर्धेचे पाहुण्यांना घेऊन येत आहेत. प्रसाद साळुंके, केतन सावंत अंबिस्ते, मुन्ना काझी, राजेश सातवी यांना मान्यवरांना घेऊन येताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष वाडा तालुका सचिनजी पष्टे. वेलकम वेलकम व्हीआयपी डायस. स्वतः आयोजक या ठिकाणी जयेश पाटील पाहुण्यांना घेऊन येत आहेत. वेलकम सुस्वागतम. आपलं एस पी ट्रॉफी उपसरपंच चषकमध्ये हार्दिक स्वागत. चला पंचांना विनंती असेल कन्फर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे प्लीज. त्याचबरोबर आदरणीय जगदीशजी हजारे यांनाही विनंती आपण व्यासपीठावर यावं. जगदीश प्रभू, जगदीशजी हजारे प्लीज वेलकम. आपण व्यासपीठावर यावं. हरे कृष्णा. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. 11 बॉल्समध्ये धावा बनवायच्या आहेत 33. धावसंख्या 9. फलंदाज बाद झाल्यात आतापर्यंत 3. स्टार गोलंदाज मराठेंनी चिराग भानुशाली कुडूस आपल्या विनंती आपण व्यासपीठावर यावं. वेलकम एस पी ट्रॉफी. मिस टाइम फटका, सॉफ्ट डिसमिसल, विकेट कीपरनं टिपलाय झेल. आणखी एका विकेटचं होतंय पतन.
वेलकम व्हीआयपी डायस. 4 बाद 9. योगेश आलाय, आखो टप्प्याचा बॉल, आडव्या बॅटनं प्रहार केलाय, बॉल थोडासा समोरच्या बाजूने ट्रॅव्हल होताना दिसतोय. वाईड स्टेटमेंट विकेटला फेलर तिकडे उपस्थित आहे. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. टार्गेट आहे 42 धावांचं. आणखी 32 बनवायचे आहेत. फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी खूपच सुंदर पाहायला मिळते. सुरुवात केली होती विशालनं, त्यानंतर आला श्रेयस आणि आता साईराज. स्ट्रायकिंग एंडला सलामीवीर आशिष. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला बॉल ड्राईव्ह केलाय ऑन द राईज. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरकडे. फिल्डर दुरून पोहोचलाय बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव येथे मिळते. सिंगल डबलने फक्त धावफलक खालता राहणार आहे. विजयापर्यंत पोहोचता येणार नाहीये, कारण आता फक्त 8च चेंडू बाकी आहेत. 8 बॉल्समध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी कोणचंही बी संघाला पारडं जड होताना दिसतंय. DCC डोंगस्ते संघाचं. सुरुवातीला डोंगस्ते संघ देखील अडखळत होता बॅटिंगमध्ये, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 17 धावा आल्या त्या निर्णायक ठरतायत. यावेळेला अगदी ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूनं. वाईडिश लॉंग ऑनला तिकडे फिल्डर उपस्थित आहे. जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. आणि पुन्हा एकदा या विकेट करता गुल्ली यांना नचिकेत भोईर यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज DCC डोंगस्तेला. चिराग भानुशाली यांचं आगमन झालं. वेलकम व्हीआयपी डायस. आपण या स्थानापन्न व्हायचंय व्हीआयपी कक्षात. मुन्ना काझी, प्रसाद साळुंखे, फायर ब्रिगेड ऑफिसर ठाणे, प्लीज वेलकम व्हीआयपी डायस. त्याचबरोबर सागर भोईर निंबोली, आपणालाही विनंती आहे एसपी ट्रॉफी संदीप पाटील यांची आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. सागर भोईर निंबोली, प्लीज वेलकम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच सूरज पाटील सर. अक्षरशः घसरगुंडी उडालेली दिसते. 42 धावांचा पाठलाग करत असताना कोणत्याही बी संघाची 5 फलंदाज बाद. धावसंख्या 11. 7-31 समीकरण आहे. अराउंड द लेग्स या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. आणखी एक फलंदाज बाद. आणि पुन्हा एकदा 500 कॅश प्राइज नचिकेत भोईर यांच्याकडे DCC डोंगस्ते. गोलंदाज साईराज गुल्ली यांना. कोणते बी टीम, आपण बाउंड्री लाईनच्या पुढे आलेला आहात. कक्षेच्या बाहेर थोडंसं मागे सारखा. आपला खेळाडू कक्षामध्ये आपण विराजमान व्हा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. एका पाठोपाठ एक मोठमोठे झटके लागलेले आहेत कोणत्याही बी संघाला. आणि कुठे असं वाटलेलं नाहीये की फलंदाज गोलंदाजांवर हावी झालेले आहेत. सुरुवातीपासूनच फक्त पहिल्या बॉलवर जो चौकार आपण बघितला होता त्याच्या व्यतिरिक्त पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 11 धावा फलकावर, 6 गडी बाद अशी दयनीय अवस्था कोणत्याही ब संघाची. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकातील पहिला बॉल पायावर आदळलाय अपील आणि लगेच उचलून धरलंय पंचांनी. लेग बिफोर विकेट. कमालीची गोलंदाजी. समीरनं देखील चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवर त्याला यश मिळतंय. पहिल्या ओव्हरमध्ये विशालनं 4 धावा देत 1 गडी बाद केला. पॉवर प्लेचं ते षटक होतं. त्यानंतर श्रेयस आला. 3 धावा खर्च करत 2 गडी त्याने बाद केले. साईराजचं षटक अफलातून राहिलं. 4 धावा देत 3 गडी त्याने बाद केले. आणि आता समीर देखील त्याच गोलंदाजाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळवली आहे. विकेट टू विकेट डिलिव्हरी होती. मागच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. विकेटचा अक्षरशः सडा पडताना दिसतोय मैदानामध्ये. दयेश आलाय. कट करण्याचा प्रयत्न. एज लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला चूक घडली आहे. मिसफील्ड आणि बॉल निघून जातोय. थर्डमॅन सीमारेषा पार. येतोय नशिबाचा चौकार. परंतु चौकार देखील आता पुरेसा आहे असं वाटत नाही, कारण 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल्समध्ये तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉलमध्ये 4 षटकार जरी आले तरी देखील सामना जिंकता येणार नाहीये टीम कोणचाही बीला. सुरुवात फार महत्त्वाची असते. सुरुवातीपासून जर काही धावा चांगल्या जोडल्या असत्या फलंदाजांनी तर जरूर सामना चुरशीचा होताना पाहायला मिळाला असता. परंतु गोलंदाजांनी डोकं वर काढू दिलेलं नाही फलंदाजांना. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. आज या मैदानावर आपण 60 पेक्षा अधिकची धावसंख्या देखील एक वेळेला असं वाटत होतं की सुरक्षित नाही आहे असे देखील सामने बघितलेत. आणि 2 सामने असे झालेले आहेत ज्यामध्ये 40-42 धावांचं देखील संरक्षण टीमने केलेलं आहे. या अगोदर सरसवळ संघानं 41 धावा डिफेंड करून दाखवल्या होत्या आणि आता ह्या मॅचमध्ये DCC डोंगस्ते संघ तीच कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामध्ये त्यांना यश देखील मिळताना दिसतंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
समीरचा हा बॉल खोलवर टप्प्याचा लॉफ करायचा होता, आतली कडा लागली आहे, बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग कडे, फिल्डर तिथे उपस्थित आहे, एक धाव येथे मिळेल. निराशाजनक कामगिरी आहे कोणसई बी संघाची. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, विशेषतः पहिल्या 3 षटकांमध्ये त्यांनी फलंदाजांवर कुरघोडी केलीच होती. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 17 धावा आल्या तिथून मोमेंटम शिफ्ट झालं आणि अखेर हा सामना गमवावा लागतोय कोणसई बी संघाला. सामना फिनिश होतोय, मॅच जिंकली आहे DCC डोंगस्ते टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम DCC डोंगस्ते. त्याचबरोबर या ठिकाणी आगमन झालेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवा नेते गौरव भानुशाली, अभिषेक भानुशाली, मयूर भानुशाली यांना विनंती आहे संदीप पाटील यांची की आपण सन्मानानं मुख्य मंचावर या ठिकाणी यावं. प्लीज वेलकम SP ट्रॉफी. पुढील सन्मानाकडे आपण या ठिकाणी मुख्य मंचावर जात आहोत. निलेशजी जाधव साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर या ठिकाणी केला जात आहे. अतुल सावंत SP क्रिकेट टीम मेंबर यांच्या शुभ हस्ते. वेलकम वेलकम जाधव साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बुधवारी गावातील युवा उद्योजकांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे SP ट्रॉफी बिलोशी 2025 मध्ये. मायेची शाल परिधान केली जात आहे. जाधव साहेब बुधावली यांचा सन्मान केला जाते. सन्मान चिन्ह आणि पुष्प बुके देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. तदनंतर पुढील सन्मानाकडे जात आहोत. भाई पाटील वसुरी यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर या ठिकाणी रमेश पाटील बिलोशी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. SP ग्रुप मेंबर रमेश पाटील बिलोशी यांच्या शुभ हस्ते SP ट्रॉफी बिलोशी डे नाईट टुर्नामेंटमध्ये दर्दी क्रिकेट रसिक म्हणून ज्यांची ओळख आहे, बिलोशी आणि वसुरी टीमला नेहमीच त्यांचं पाठबळ राहतं. कुठेही बिलोशी वसुरी संघ असो, त्यांचे पाठीराखे म्हणून भाई पाटील हे नेहमी उपस्थित असतात. सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची शाल परिधान करून रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते भाई पाटील यांचा सत्कार केला जात आहे. त्याचबरोबर सन्मानाचा सन्मान चिन्ह देऊन स्वागताचं पुष्प बुके देऊन या ठिकाणी सन्मान केलं जाते. भाई पाटील वसुरी, आपलं SP ट्रॉफी बिलोशी डे नाईट टुर्नामेंटमध्ये हार्दिक स्वागत. चिराग भानुशाली, स्टार क्रिकेटर वाडा टेनिस यांचं स्वागत आणि सन्मान प्रतीक पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होते. सामनावीराचा पुरस्कार आपण व्यासपीठावर देणार आहोत आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू ठरलेला आहे निकेत, ज्याच्या बॅटमधून आल्या 24 धावा, 2 षटकार 2 चौकार त्याने ठोकले, 11 चेंडूंचा फक्त सामना केला आणि एस्टनच्या पाठीमागे देखील चांगली कामगिरी केली. तब्बल 3 झेल स्वीकारले आणि संघाच्या विजयामध्ये DCC डोंगस्ते टीमच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू निकेत. पुढील मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. फिल्डिंग साईडला फिल्डिंग लावा, वी फास्ट फिल्डिंग टीम. ओम साई निंबवली, चला क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तर या ठिकाणी साईराज गुल्ली यांना नचिकेत भोईर यांच्याकडनं विकेट करिता 500 कॅश प्राइज लागलं होतं. 2 विकेट गुल्ली यांनी पटकवल्या. 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आले. प्लीज वेलकम साईराज गुल्ली, DC डोंगस्ते. या ठिकाणी चिराग भानुशाली यांच्या शुभ हस्ते नचिकेत भोईर यांचे कॅश प्राइज दिलं जात आहे. साईराज गुल्ली यांना वेल डन. मॅन ऑफ द मॅच कडे जातोय निकेत. निकेत पस्टे, प्लीज वेलकम VIP डायस. मॅन ऑफ द मॅच विनर शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जात आहे. कैलासवासी सुरेश रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ श्री एक फेमस स्पोर्ट्स शॉप कैलास पष्टे यांच्याकडनं जर्सी. चिराग भानुशाली यांच्या शुभ हस्ते निकेत यांना मॅन ऑफ द मॅच. निकेत पष्टेकडे मी जातोय. निकेत, येस, मॅन ऑफ द मॅच आपल्याला या ठिकाणी मात्र मिळते, जर्सी मिळते, ट्रॉफी मिळते. आणि ही मॅच जिंकताना कसं वाटलं, खेळताना मैदानावर खेळपट्टीवर कसं वाटलं? खेळपट्टी खूप सुंदर आहे. बॉल स्किट होऊन येतात म्हणून बॉल काही कळत नाही, परंतु 3 ओव्हरमध्ये कमी स्कोअर होता. शेवटच्या ओव्हर 17 आल्या म्हणून थोडा डिफेंडेबल स्कोअर होता, म्हणून आम्ही चांगली गोलंदाजी होती म्हणून आता जिंकलो आम्ही. आणि खरं तर या ट्रॉफीचं महत्त्व माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण की 4.5 तासाचा प्रवास करून मी इकडे खेळायला आलो आहे. अंधेरीवरून डायरेक्ट बिलोशीला आलो खेळायला. तर खूप आवड आहे खेळाची. आईवडील तर खूप शिव्या देतात, बायको पण शिव्या देते, पण खेळाची खूप आवड आहे म्हणून येतो. 4.5 तासाचा प्रवास केला, हे भेटलं, खूप फळ भेटलं मला.
नक्कीच निकेत पष्टे आमच्या समिती या ठिकाणी आहेत. आई बाबा निकेत पष्टेचे ओरडू नका, शिव्या देऊ नका, बोलू नका. संदीप पाटील यांची एक भावनाच आहे, जयेश पाटील WC अध्यक्ष यांची, की डेला जॉब आणि नाईटला क्रिकेट. डे नाईट टुर्नामेंट आहे. डेला जॉब करून आपला मुलगा या ठिकाणी क्रिकेट नाईटसाठी आलेला आहे. पुन्हा तो उद्या जॉबला जाईल असेल ना. प्रत्येक षटकाराला राहुल ठाकरे यांच्याकडनं काल 200 रुपये आमच्या DPLचा ऑप्शन होता. हॅट्रिकला आणि हॅट्रिक मारली तर 1000 रुपये. काल मी रात्री 2 वाजता घरी गेलोय आणि परत तिकडनं सकाळी जॉबवरून परत 4-4.5 तास प्रवास करून इकडे, म्हणून याची खूप किंमत आहे मला या मॅन ऑफ द मॅचची. नक्कीच बेस्ट ऑफ लक निकेत पष्टे. आदर्श आहे, दिवसा जॉब करा, नाईटला मात्र SP ट्रॉफीला भेट द्या. वेलकम SP ट्रॉफी बिलोशी